नमस्कार, मी दीपक जेवणे. मित्रांनो, समाजाला संघटित ठेवण्यासाठी जशी एखाद्या समर्थ नेतृत्वाची गरज असते, त्याचप्रमाणे शाश्वत जीवनमूल्यांची गरज असते. आपल्या भारतीय समाजाला भगवान बुद्ध, नाथ संप्रदाय, गुरु नानक देव, महर्षी दयानंद सरस्वती, स्वामी विवेकानंद, महात्मा गांधी, डॉक्टर आंबेडकर असा समाज संघटनेचा शुद्ध वारसा लाभलेला आहे. हा वारसा म्हणजे हिंदू जीवन पद्धतीचं व्यावहारिक तत्वज्ञान, आणि हेच सर्व समावेशक तत्वज्ञान घेऊन डॉक्टर केशव बळीराम हेडगेवार यांनी राष्ट्रीय स्वयंसेवक संघाची सुरुवात केली, जी संघटना आज यशस्वीपणे शतक महोत्सवी वाटचाल करीत आहे. आणि याच पार्श्वभूमीवर राष्ट्रीय विचारांचा प्रचार प्रसार करण्यासाठी 46 वर्षांपासून अविरत समाज प्रबोधनाचे व्रत आणि वसा चालविणाऱ्या भारतीय विचार साधना पुणे प्रकाशनच्या वतीने भारतीय समाज संघटनेचा वारसा आणि संघ हे पुस्तक नुकतंच प्रकाशित झालेलं आहे. आणि या पुस्तकाचे लेखक आहेत प्रख्यात सामाजिक चिंतक आणि विचारवंत पद्मश्री माननीय रमेशजी पतंगे. या पुस्तकाच्या लेखनामागची त्यांची भूमिका आणि विचार आज आपण जाणून घेणार आहोत, खुद्द त्यांच्या मुलाखतीच्या माध्यमातून. रमेशजी पतंगे सर, आपलं खूप खूप स्वागत. रमेशजी पतंगे सर बालपणापासून स्वयंसेवक, आणि त्यांनी संघाच्या विविध जबाबदाऱ्या समर्थपणे सांभाळलेल्या आहेत. आणीबाणीच्या कालखंडात ते मिसाबंदी होते. त्यांची मी मनोवाणी संघ अन्य विषयांवर अशी एकूण 100हून अधिक पुस्तकं सरांची प्रकाशित झालेली आहेत. विविध ग्रंथाचं संपादन सरांनी केलेलं आहे. त्याच्यामध्ये संघसरत्या शीर्षकाखाली 12 ग्रंथ आतापर्यंत आहेत. हिंदुस्थान प्रकाशन संस्थेचे सध्या अध्यक्ष आहेत, आणि पंतप्रधान अटल बिहारी वाजपेयी यांच्या हस्ते पांचजन्य नचिकेता पुरस्कार, मध्य प्रदेश सरकारचा राष्ट्रीय पत्रकारिता पुरस्कार, महाराष्ट्र शासनाचा पत्रकारिता जीवनगौरव पुरस्कार आणि हिंदू रिसर्च फाउंडेशनचा महर्षी वाल्मिकी पुरस्कार, सामाजिक न्याय आणि डॉक्टर आंबेडकर या पुस्तकासाठी वैचारिक लेखनाचा महाराष्ट्र सरकारचा पुरस्कार इत्यादी पुरस्कार सरांना प्राप्त आहेत. आणि त्यांचं विविधांगी हे कर्तृत्व लक्षात घेऊन भारत सरकारने देखील सर्वोच्च नागरी सन्मान असतो पद्मश्री सरांना देऊन त्यांचा गौरव केलेला आहे. आणि आज या कार्यक्रमात सरांचं खूप खूप स्वागत आहे. या पुस्तकाच्या संदर्भात आपण जरा सरांची भूमिका जाणून घेणार आहोत. तर सर, आपण संघाच्या विषयी विपुल पुस्तकाचं लेखन केलं, आता परिचयात सांगितलं, त्याचबरोबर ग्रंथांचंही लेखन केलं. परंतु अशा प्रकारे भारतीय समाज संघटनेचा वारसा आणि संघ हे पुस्तक लिहावं असं आपल्याला का वाटलं? त्याची 2 कारणं आहेत. एक असं आहे की संघ शताब्दी वर्षामध्ये संघ विषयक 2-3 पुस्तकं लिहावी असा विषय माझ्या मनामध्ये 3-4 वर्षापासून घोळत राहिला. त्यातलं एक पुस्तक आम्ही संघात का आहोत हे लिहिलं. त्यांना मी 2 विषय सुचवले की 2 विषयांवरून पुस्तकं विषय माझ्या मनामध्ये आहेत. एक आहेत की संघ गीतातून संघ कसा उलगडत जातो असा एक विषय होऊ शकतो. आणि दुसरा विषय असा आहे की संघासारखं जे संघटन आहे ते असं एकाएकी सुरू होत नाही. त्याला एक ऐतिहासिक दीर्घ पार्श्वभूमी असते, आणि ती नीट समजून घेतल्याशिवाय संघ काम हे असं का आणि ते किती काळ चालणार आहेत या प्रश्नांची उत्तरं सापडणं अवघड असतं. तर त्यांना हा दुसरा विषय अधिक भावला. ते म्हणजे याच्यावर तुम्ही लिहा. म्हटलं ठीक आहे. आता पुस्तक लिहिण्याचा माझा वेग जो असतो ना, तर तुम्ही अनेक वेळा माझे सहकारी असल्यामुळे एकदा विषय हाती घेतल्यानंतर सगळे विषय बंद, आणि मग मी त्या विषयाच्याच मागे लागतो. आवश्यक ते प्रवास असतील ते जर सोडले तर बाकी मग मी माझ्या सगळ्या त्या वाचन लेखन चिंतनात मग्न असतो.
बायकोच्या कटकटीकडे किंवा याच्याकडे द्यायलाही मला काही वेळ राहत नाही की त्या सगळ्या चिंतन याच्यामध्ये प्रक्रियेमध्ये. आणि दुसरा फायदा मला असा असतो की मी स्वतः लेखन करत नाही, डिक्टेशन देतो. आणि डिक्टेशन घेण्यासाठी विवेक टीममध्ये अगदी आनंदाने उत्सुकतेने म्हणजे काय पतंगेने डोक्यावर उजं टाकलं अशा भावनेने न तर काहीतरी आता नवीन आपल्याला समजायला मिळेल, आपल्या ज्ञानात भर पडेल अशा भूमिकेतून बसणाऱ्या पूनम आहे, शीतल आहे आणि रवी गोळे आहेत, हे सगळेजण मिळून पुस्तकाचं लेखन त्यांना जसा वेळ असेल तशा पद्धतीने ते तयार होतं. या पुस्तकामध्ये संघ कार्याचा जो आत्मा आहे, म्हणजे संघ कार्य कसं कसं समजत जातं त्याची सगळी मांडणी मी त्या आम्ही संघात का हो या पुस्तकात केली. म्हणजे मी शिशु असताना मला संघ कसा किती समजला, बाल असताना किती समजला, तरुण असताना किती समजला आणि नंतर प्रौढ असताना किती समजला आणि वयाची 80 वर्ष पार करत असताना आजचं संघाचं माझं आकलन काय, असं टप्प्याटप्प्याने तो सगळा संघ समजून सांगण्याचा प्रवास केलेला आहे. तेव्हा संघाचा असं आकलन जे असतं ते या टप्प्यामध्ये असं आहे की संघाचं काम हे धर्म संस्थापनेचं काम आहे. पण ते वेगवेगळ्या सोयीसो कुठल्या वयोगटाचे बसलेले आहेत तर त्यांना समजेल अशा भाषेत ते सांगावं लागतं. मग तरुण असेल तर त्यांना ते हिंदू संघटन का आवश्यक आहे, हिंदू समाज कसा विभक्त आहे, किती जातीपाती, किती पंथ, विभक्तीमुळे परकीय लोक येऊन आपल्याला कसे लुबाडतात वगैरे वगैरे सांगितले की त्याला समजतं. पण थोडं पुढे मॅच्युअर असेल तर त्याला मग तिथे त्याला थांबून नाही चालत, त्याच्याही मनात नंतर अनेक प्रश्न निर्माण होतात आणि मग ते का धर्म संस्थापने त्या संदर्भामध्ये यावं लागतं. आणि मग धर्म म्हणजे काय, धर्म संस्थापना म्हणजे काय, याचा देशाचा प्रदीर्घ प्रवास आहे. आणि प्रत्येक युगाचा धर्म, धर्म हा शब्द जरी एक असला त्याची शाश्वत मूल्य जरी समान असली तरी त्याची अभिव्यक्ती जी असते ती अभिव्यक्ती प्रत्येक युगामध्ये वेगवेगळ्या प्रकारे होत जाते. ती कशी होत गेलेली आहे तो या पुस्तकाचा विषय आहे. तर आपण या पुस्तकाचं लेखन करताना याच्या एका प्रकरणात असं म्हटलंय की संघाचं बीजारोपण पूर्वसुरींच्या अनेक प्रकारच्या प्रयत्नातून शोधावे लागते. तर हा शोध आपण या पुस्तकातून कसा घेतला आहे आणि त्यातून समाज संघटनेचा संघाला अभिप्रेत असणारा अर्थ आणि त्याचं आकलन याच्यात मांडताना आता सगळा धांडोळा कसा घेतलाय त्याबद्दल जरा थोडंसं सांग. जेव्हा मी भगवान गौतम बुद्ध यांच्या जीवनाचा अभ्यास करायला लागलो, उदंड वाचन केलं, त्यांची ऑथेंटिक चरित्र स्थळी वाचून काढले आणि त्यापेक्षा त्रिपिटकामधल्या जी सगळी सूक्त आहेत यातली जी मला आवश्यक वाटली माझ्या जिज्ञासा भागवण्यासाठी अशी मी शेकडो सूक्तांचं वाचन केलं. ते सगळं केल्यानंतर मला ज्याचं आकलन झालं, आता माझ्याप्रमाणे सगळ्यांचं होईल असं नाही, ते त्यांनी व्यक्तिगत असतं. मला जे आकलन झालं ते असं झालं की भगवान गौतम बुद्ध हे भारतातील पहिले संघ संस्थापक आहे. म्हणजे गमतीने म्हणायचं तर राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे आद्य संस्थापक असं जर कोणाला म्हणायचं असेल तर ते गौतम बुद्धाचं म्हणावं लागेल. कारण त्यांनीच प्रथम संघ सुरू केला. आता काय गंमत असे पहा, त्यांना जेव्हा संबोधी प्राप्त झाली म्हणजे ज्ञान प्राप्त झालं गयेला, ते ज्ञान प्राप्त झाल्यानंतर काही आठवडे तिथेच होते. आता हे जे ज्ञान मिळवण्यासाठी मला किती कष्ट करावे लागले आणि सामान्य लोक कसे जगतात
ते खा प्या प्रापंचिक विवंचना ह्याच्या त्याच्यातच गुरपटलं जाय, याच्या डोक्यावरच जाणार आहे. आपण आपल्या पुरता प्रश्न संपला, हा. आनंदाने आता आपलं उर्वरित आयुष्य, अशा विचारात ते असताना एक प्रेरणा झाली. आणि हे ज्ञान स्वतःकडे ठेवू नको, ते जगाला वाट, अशी ती प्रेरणा झाली. आणि ते गयेवरून उठून सारनाथला गेले. त्यांच्याबरोबर जे 5 भिक्खू साधना करत होते ते तिथे होते, ते त्यांना माहित होतं. तिथे गेल्यानंतर ते 5 भिक्खू यांनी प्रत्येकाने ठरवलं की याचं काही स्वागत करायचं नाही, का यांनी तपस्या करत असताना आणि अन्न पाणी ग्रहण करायचं नाही, असा दृढ निश्चय केला होता. तो मोडला, अन्न पाणी ग्रहण करायला लागला. त्याचा इतिहास, त्याचा स्टोरीज आहेत अलग अलग प्रकारच्या. आणि म्हणून हा आपल्या मार्गातून पदच्युत झालेला आहे, असं त्यांची भावना झाली. त्यांना काही समजत नाही की हा ज्ञानी झालेला आहे ते. पण जसे ते जवळ आले तसे प्रत्येकाचा निश्चय हा गळून पडायला लागला. म्हणून कोणी आसन तयार केलं, कोणी पाणी धुवायला दिलं, हात धुवायला वगैरे. आणि मग त्यांना जो उपदेश केला, त्याला 5 जणांना केलेला उपदेश आहे. त्याला धम्मचक्र परिवर्तन असं नंतर पुढे नाव देण्यात आलं. ते गौतम बुद्धाचं नाहीये, ते नंतर दिलेलं नाव आहे. अच्छा. आणि ते 5 जण आणि भगवान गौतम बुद्ध असे 6 जणांचा मिळून संघ सुरू झाला. स्थापन झाला नाही, सुरू झाला. त्यांनी असं नाही म्हटलं की आजपासून मी संघ स्थापन करतोय, आय एम बिगिनिंग दी संघ, असं नाही म्हटलं. संघ सुरू झाला. डॉक्टर हेडगेवारांचे पहिलं वाक्य असंच आहे. त्यांच्या घरी जी बैठक बोलवली तिथे ते म्हणाले की आजपासून आपण संघ सुरू करीत आहोत, स्थापन करीत आहोत असं नाही, सुरू करीत आहोत. काय विलक्षण समानता आहे. ते ही संघ सुरू केला. आणि काळानुरूप तो काळ असा आहे की त्या काळानुरूप शाखा दंड आणि शारीरिक करण्याची काही गरज नव्हती. त्या काळाच्या समस्या काय आहेत, तर त्या काळाच्या समस्या अशा आहेत की देशामध्ये प्रचंड समृद्धी आहे. जगाच्या उत्पादनातील 30% उत्पादन भारतात व्हायचं. त्यातला आपल्याला लागतं किती, 5% लागलं तर बाकी सगळं निर्यात व्हायचं. आणि त्या निर्यातीतून प्रचंड सोनं चांदी सगळी भारतात आली. भगवान गौतम बुद्धांच्या चरित्रामध्ये त्यांच्या श्रीमंत शिष्यांच्या श्रीमंतीच्या ज्या कथा येतात त्या वाचल्या तर आजचे आपले अंबानी आणि अडाणी हे गरीब वाटतील. इतकी अफाट संपत्ती त्यांच्याकडे आहे. त्या संपत्तीमध्ये लोळणारा सगळा देश आहे. आणि संपत्ती जशी सुखकारक असते तशी ती अनेक अनर्थांना जन्म देणारी असते. मग लोकांच्या समोर खा प्या मजा करा, दुसरं काही आहे नाही. परकीय आक्रमणात सुद्धा काही नाही. राज्यांच्या छोट्या मोठ्या लढाई चालू आहेत. आणि त्या सगळ्या समृद्धीच्या कालखंडामध्ये मग दारू पिण्याचा प्रकार खूप झाला. दारू कशी आली याची गौतम बुद्धाची जातक कथा आहे. तर ती जातक कथा गौतम बुद्धाला सांगावीशी वाटली, कारण दारूचा प्रसार झाल्यामुळेच वाटली ना. नसती तर दारूचा काय विषय असता. आणि मोठमोठ्या उद्यानामध्ये जायचा, मांसाहार करायचा आणि दारू प्यायची, बायकांबरोबर धिंगा करायचा, घोडा नागडा फिरायचा. ज्यांना स्त्री स्वतःची नसेल त्यांनी भाड्याची स्त्री आणायच्या. या सगळ्या कथा आहेत. अशा सगळ्या वातावरणामध्ये धर्म सांगायचा आहे. मग गौतम बुद्धांनी आणि यज्ञयाग, प्रचंड यज्ञयाग. काय करायचं, यज्ञ करा. काय करायचं, घर बांधायचे, यज्ञ करा. लग्न करायचंय, यज्ञ करायचा. पोरगा झाला, यज्ञ कराय. आई बाप मेले, यज्ञ करा. आणि पशूंची बळी द्या. आणि दिलेले पशु बळी द्यायचे. आता तो यज्ञ देवता काय ते पशु खात नाही, मग त्याच्यावर ताव मारायचा सगळ्यांनी. आणि मग सगळा म्हणजे ब्राह्मण सगळे ते यथाचे सगळे ताव मारत असतात. आता या सगळ्या अनाचाराविरुद्ध गौतम बुद्धाचं बंड आहे. बंड हा आपला शब्द झाला. हा भारतीय अध्यात्मिक परत कोणी बंड कोणी असं म्हटलं नाही. बरोबर.
तर ते साध्या सोप्या भाषामध्ये सांगण्यास त्यांनी सुरुवात केली की तुम्ही धर्म म्हणून ज्याचं आचरण करता तो हा धर्म नव्हे. लोक विचारायचे हा धर्म नाही तो धर्म काय आहे. मग ते धर्म सांगायला लागले आणि मग त्यांच्या धर्म सांगण्याच्या ज्या कथा आहेत त्या त्या 2500 वर्षापूर्वी जितक्या रिलिव्हंट होत्या हा. तेवढ्याच आजही आहे. इतकं त्यांची शाश्वतता आहे, जबरदस्त आहे. पती पत्नीचं जीवन कसं असलं पाहिजे, आई आणि मुलाचे पित्याचे संबंध कसे असले पाहिजे, संपत्तीचा वाटप करायचे तर ते कसं केलं पाहिजे, राजाची कर्तव्य कोणती आहेत, राजधर्म काय आहे. एखादा राजा अनाचारी असेल आणि दुसऱ्याची सुंदर स्त्री आहे ती माझ्या जनानखान्यात आली पाहिजे म्हणून काही खोटे नाटे आरोप ठेवून तिच्या नवऱ्याला तो संपून टाकत असेल तर अशा राजाला ठार मारला पाहिजे. त्याची कथा आहे. अच्छा. ठार मारण्याचीच कथा आहे. त्या राजाला धरून लोक सिंहासनावर गजवून त्याचं चिरंचित करतात. हे गौतम बुद्धाची शिकवण आहे. राजाने देखील अनाचार करता कामा नये, व्यक्तीने देखील म्हणून ते पंचशील जे आलं ते नुसतं आपलं बडबडण्याने काही उपयोग नाहीये की हिंसा करू नये, प्राणाती पाता वेरमणी सिक्का पदम समाधियामी, मद्यपान करू नये, व्यभिचार करू नये, खोटं बोलू नये. हे बोलायला काय जातं. आता प्रश्न असा तुम्हाला निर्माण केला पाहिजे की हे गौतम बुद्धांना सांगावंसं का वाटलं. बरोबर. समजा लोक दारू पितच नसतील तर त्यानं जर म्हटलं की दारू पिऊ नका तर लोक म्हणते की दारू म्हणजे काय असते. बरोबर. तो म्हणाला की व्यभिचार करू नका. अरे व्यभिचार काय असतो. लोक व्यभिचार करतात म्हणून सांगावं लागतं. खोटं बोलू नका. खोटं बोलणं काय असतं. बरोबर. हे सगळं वाढलेलं आहे ना म्हणून ते सांगावं लागतं. म्हणजे त्याचा अतिरेक झालेला आहे. हा धर्म आहे. या धर्माचं तुम्ही पालन करा मग समाज सुखी होईल आणि मग ते संघटित जीवन जगण्याची का आवश्यकता आहे, मैत्रीची भावना करण्याची का आवश्यकता आहे. त्यांनी ब्रह्मविहार असं म्हटलं की मैत्री करुणा मदिता उपेक्षा या मैत्रीच्या संबंधीच्या अप्रतिम जातक कथा आहेत. बरोबर. करुणेच्या फार सुंदर जातक कथा आहेत. उपेक्षेच्या सुंदर जातक कथा आहेत. या प्रत्येक मनोभावाच्या इतक्या अप्रतिम जातक कथा आहेत. त्या सगळ्या मी एका पुस्तकामध्ये दिलेल्या आहेत आणि त्याचं वाचन केलं पाहिजे की इतक्या प्रकारे धर्माला परिष्कृत करणं मूर्खपणामुळे, म्हणजे हा शब्दप्रयोग अनेकांना आवडणार नाही. लोक म्हणतात की भगवान गौतम बुद्धाने बौद्ध धर्माची स्थापना केली. ऐतिहासिक दृष्ट्या एकदम चूक आहे. त्यांनी कुठे असं काही म्हटलेलं नाही की मी बौद्ध धर्माची स्थापना करतोय. ते म्हणाले की तुम्ही ज्या धर्माचं आचरण करता हा धर्म नव्हे. बरोबर. हा अधर्म आहे. मग लोक विचारायचे की धर्म म्हणजे काय ते तुम्ही मला सांगा. मग ते धर्माचा हा सद्धर्म आहे. तुम्ही करता तो अधर्म आहे, हा सद्धर्म आहे. तो भगवान गौतम बुद्धांनी सांगितला म्हणून त्याला बौद्ध धर्म असं नंतरच्या लोकांनी दिलेलं नाव आहे आणि त्याला संस्थापक करून टाकला. म्हणजे ज्याची भूमिका धर्म संस्थापक करण्याची असेल ते आलेलं आहे ते. आणि गौतम बुद्ध हे निरीश्वरवादी आहे वगैरे वगैरे असा त्यांच्यावर एक हे खेळला जातो, त्याच्याविषयी सांगले जातं. काही अर्थाने ते खरं आहे. देव देवतांची जेवढी आपण सगळी पूजा करतो अशा अनेक देवदेवतांची पूजा त्या काळातही होती. तर त्या सगळ्या पूजा संबंधात देवदेवतांच्या संदर्भामध्ये गौतम बुद्धांचं म्हणणं असं होतं की कुणीतरी आकाशस्थ देवता आहे, ईश्वर आहे आणि तो सर्व सृष्टीचं संचालन करतो. हे खोट आहे, असं नाही. तर सगळ्या परिस्थितीला आपली कर्म जबाबदार असतात. म्हणून कर्म चांगली करा, तुम्हाला त्याची फळं चांगली मिळतील.
त्यांचं ते एक गाथा सुद्धा प्रसिद्ध आहे ना. काय तिचा काय वेळेला एकदम आठवत नाही. एतन बुद्धानुशासनम सचित्य परिपयोदनम एतन बुद्धानुशासनम. तर चांगली कर्म करा आणि त्या चांगल्या कर्माची फळं तुम्हाला चांगली मिळतील, त्याच्या उदंड कट आहे. दुष्कर्म केलं तर त्याची तुम्हाला तशी फळं भोगावी लागतील. आणि स्वर्ग नरकाच्या सगळ्या कल्पना त्यांनी मांडलेल्या आहेत. कुठल्या कुठल्या प्रकारचे स्वर्ग आहेत, कुठल्या प्रकारचे नरक आहेत, सगळं मांडलेलं आहे. स्वर्गस्थ देवता आहेत हे देखील त्यांनी मांडले, त्यांच्या कथांमध्ये येतात त्या. कथांमध्ये येतात. आणि मग एकदा इंद्र देवता आकाशातून आली, त्याच्या समोरचे काही प्रश्न होते, त्यांनी गौतम बुद्धांना विचारले, बुद्धांनी त्याची उत्तर दिली. याची सुक्त आहे. त्यामुळे ईश्वर या अर्थाने की सृष्टीचं संचालन करणारा ईश्वर कोणी नावाची शक्ती आहे असं त्यांनी मांडलं नाही. त्याच्यावर भार टाकायचा आणि स्वस्थ बसायचं, ही जी निष्क्रियतेची प्रवृत्ती आहे ती त्यांना नको. बरोबर. कर्मप्रवण सर्वांनी असलं पाहिजे असा त्याचा अर्थ आहे. आणि ते अस्तित्ववादी आहे. आता हे सगळे तत्वज्ञानातले विषय असल्यामुळे ते समजून सांगणंही अवघड असतं, कळायलाही अवघड असतं. आणि मी त्यातला गहन ज्ञानी आहे असा काय दावा मी करू शकत नाही. पण जेवढं मला समजलं तेवढं असं आहे की गौतम बुद्धांकडे एक जण आला आणि त्यांनी त्याला प्रश्न विचारला की आत्मा आहे का. तर भगवान काहीच उत्तर दिलं नाही, शांत बसून राहिले. तो 2-4 मिनिटं बसला, मग त्याने परत प्रश्न विचारला आत्मा नाही आहे का. काही नाही, गौतम बुद्ध शांत बसून राहिले. तो गेला बिचारा कंटाळून. मग त्यांचा शिष्य होता आनंद, तो सावलीसारखा त्यांच्या बरोबर असायचा. त्याने प्रश्न केला की तुम्ही प्रत्येकाच्या प्रश्नाची उत्तर देता, याच्या प्रश्नाला काय तुम्ही उत्तर दिलं नाही, असं का. तर गौतम बुद्ध म्हणाले की अरे त्याचा प्रश्न असा आहे, पहिला आत्मा आहे का. जर मी आहे असं उत्तर दिलं असतं तर मी आत्मवादी ठरलो असतो. मी आत्मवादी नाहीये. नाही असं उत्तर दिलं असतं तर मी अस्तित्ववादी ठरलो असतो. कुठलं अस्तित्वही स्वीकारत नाही, तो देखील मी नाहीये. म्हणजे आत्मा वगैरे ह्या कल्पनेतली काही नसलं तरी संचालन करणारे काहीतरी अस्तित्व आहे. मग त्याला नंतरच्या लोकांनी त्याला शून्यवाद म्हटलं. शून्य म्हटलं तरी शून्याचं देखील अस्तित्व आहे. शून्य म्हणजे काही नाही असं होत नाही. म्हणजे व्यवहारात शून्य आहे असं आपण म्हणू शकतो, पण तत्वज्ञानात शून्य काढलं तर ते अस्तित्व आहे. शून्याचं त्याच्यावर ते तुम्ही निराकार काय असं काही बघू शकत नाही, ते शून्य बघावं लागेल. तर ते अस्तित्ववादी आहे मी, असं त्यांनी त्याला उत्तर दिलं. आणि त्या संघाची स्थापना करत असताना गौतम बुद्धांनी 2 प्रकारच्या रचना केल्या. एक रचना आहे सर्व संघ परित्याग केलेले भिक्खू आणि भिक्षुणी, त्यांच्यासाठी आचार नियम वेगळे अतिशय कडक. आणि दुसरा संसारी उपासक, जो काम धंदा करतो, व्यापार करतो, शेती करतो, उद्योग करतो, काय करतो, त्याला जग हे दुःखमय आहे, दुःख समुदाय आहे, दुःखाला कारण आहे वगैरे वगैरे तत्वज्ञानाचा उपदेश त्यांनी चुकूनही केला नाही. त्याला उपदेश काय केला, अरे गृहस्थानी उदंड धन मिळवलं पाहिजे, स्वतः कपडलग राहणार आहे, एक कपडीशिवाय काय नाही, कमंडलूशिवाय काय नाही. भिक्खूंना त्यांनी 7 वस्तू ठेवाव्यात, 8वी वस्तू असू नये, कसलाही संग्रह करू नये, हे भिक्खूंना सांगितलं. उपासकाला सांगितलं उदंड धन कमवावं, 4 प्रकारे त्याचं वितरण करावं, कुटुंबासाठी, मुलांसाठी, पत्नीसाठी, नातेवाईकांसाठी आणि समाजासाठी वगैरे त्याचे सगळे नियम सांगितले. तेव्हा हे सगळं समजून घेणं, हे सगळं समाज संघटनेचा हा सगळा जो वारसा आहे, हा संघाला एक हेरिटेजनी, वारसा हक्काने आपल्याला प्राप्त झालेला आहे.
तो विकृत करून लोकांनी त्याची काही तोडमोड केली हा भाग वेगळा. हा, हा. त्याच्याशी आपल्याला काय घेणं देणं म्हणून काय तुम्ही विशुद्ध असा शब्द नाही. वापरला. शुद्ध त्याचा हे जे आहे ते घेतला. हम्म. तर संघाने त्यातलं काय घेतलं, हम्म. तर संघाने काल सापेक्षित हा. काल सुसंगत असा धर्म आता सांगायला पाहिजे. डॉक्टरांच्या काळातला धर्म काय झाला, हम्म. जातीपातीची भांडणं, हम्म. अस्पृश्यतेची रूढी, हम्म. पंथांमधले इतके बजबजपुरी, हो. या पंथाचा त्या पंथाचा त्या पंथाचा, प्रत्येकाचे आचार वेगळे, सगळे काय वेगळे, छोटे छोट्या राज्यामध्ये विभागलेले, मारामाऱ्या, दारिद्र्य, अज्ञान, अंधश्रद्धा, म्हणजे काय नाही असा बजबजपुरीत मध्ये माजलेल्या समाजाला जर बाहेर काढायचं असेल तर त्याला आजच्या काळाचा धर्म सांगितला पाहिजे. सांगितलं पाहिजे. आणि डॉक्टरांचं वैशिष्ट्य असं की त्यांनी संघ शाखा सुरू केली आणि भगव्या ध्वजालाच गुरु केला. म्हणजे एक मंडळाचा फडक आहे रंगाचा, भगव्या रंगाचा. हो. कुठल्या देवतेला बसवला नाही, नाही बस. रामाला बसवलं नाही, कृष्णाला बसवलं नाही, दुर्गेला बसवलं नाही, गणेशाला बसवलं नाही. म्हणजे मूर्तीपूजा संघाला संघ रचना म्हणून संघाने स्वीकारलेली नाही. मूर्तीपूजा नाही, व्यक्तिपूजा नाही. व्यक्तिपूजा नाही. पण मी व्यक्तिगतरित्या मूर्तीपूजा करण्याचं स्वातंत्र्य मला दिलं. हो. पण मला घरात गणपती आणायचे आण, मला सत्यनारायणची पूजा करायची कर. करू शकतो. संघाचा म्हणून गणेशोत्सव नाही म्हणा. ते संघाचा यापासून त्यांनी कौशल्य दूर केला. आणि व्यक्तीला जसं गौतम बुद्धांनी त्या काळाच्या परिस्थितीने अनुरूप आणि उपदेश केला, तसा संघाने काय सांगितलं की चारित्र्य संपन्न होणार, जे काही धनार्जन कराल ते सत्याने करा, सचोटीने करा, गैरमार्गाने काय धन मिळवू नका. धनातील काही हिस्सा हा तुम्ही समाज कार्यासाठी द्या. गुरुदक्षिणेच्या रूपाने संघाला अर्पण करा, म्हणजे समाजाला अर्पण करा. हे सगळे विषय जे आहेत याला एक आपली काळाची अशी एक परंपरा आहे. म्हणून जे मी म्हटलं की त्या परंपरेची सुरुवात जी आहे, संस्थापक आहेत ते भगवान गौतम बुद्ध आहे. या दृष्टीने एक संस्थक आणि कार्यकर्ता म्हणून मी त्यांच्याकडे बघतो. बरोबर. तर बुद्धांपासून हे परंपरा, हा वारसा आपल्याला मिळाला आणि त्याच्यावर अज्ञानावा प्रगटावा धर्म जायचा, असं ज्ञानेश्वर माऊलींनी सांगितलेलं आहे. माऊलींनी सगुण भक्ती एका प्रकारे इथे प्रस्थापित केली, हे रूप पाहता लोचने अशा विचार मांडून. परंतु ते जे नाथपंथ जो आहे, म्हणजे त्यात गोरक्षणात असतील वगैरे, तर ह्यांचा नेमकं या समाज संघटनेमध्ये योगदान आपण कशा प्रकारे पाहता? समाज जेवढा जुना ना तेवढा त्याच्या समस्या ज्या असतात ना त्या काळानुरूप बदलत जातात आणि त्याची एकमेकात गुंतवणूक होत जाते. एक जाळा तयार होतं त्याचा. असा आपल्या समाजाच्या सामाजिक जीवनाचा इतिहास हा वेद काळापासून धरला तर 15-20 हजार वर्षाचा कालखंड सहजपणे येतो. आणि जसं प्रत्येकाला भगवान गौतम बुद्धाच्याच शब्दात सांगायचा तर जगामध्ये आपण जे सरळ काही पाहतो ते सर्व नाशिवंत आहे. परमनन्सी कशातच नसते. त्यामुळे भगवान गौतम बुद्धाचा हाच सिद्धांत त्याच्या संघाला लागू होतो ना. बरोबर. की संघ सुरू झाला, व्यक्तीच्या जीवनाला मर्यादा असेल 70-80-100 वर्ष. एखाद्या संस्थेच्या जीवनाला छोट्या मोठ्या आणखी काही 100-200 राहते. साम्राज्य निर्माण होतात. की साम्राज्याचा जास्तीत जास्त एखादा साम्राज्य 500-600 वर्ष राहतं, नंतर त्याचा अस्त होतो. तर प्रत्येकाचा असा इतिहासाचा कालखंड आहे. गौतम बुद्धाच्या संघाचा ऱ्हास 1000 वर्षांनंतर सुरू झाला. म्हणजे 500 वर्षानंतर ऱ्हासाची सुरुवात झाली आणि 1000 वर्षापर्यंत त्याचा पूर्णपणे ऱ्हास झाला. एक पोकळी निर्माण झाली आणि ती पोकळी त्यावेळेला गौतम बुद्धांचा उपदेश आणि सगळा सांगणं बिगणं जे आहे त्याचा त्या अर्थाने रेलिव्हन्स संपला. नवीन काही आवश्यकता निर्माण झाली. ती अशी झाली की त्या कालखंडात मुसलमानी आक्रमण भारतात सुरू झाली
आणि या आक्रमणाखाली एकेश्वरवादी इस्लाम, असहिष्णू इस्लाम आणि हिंसक इस्लाम अशी त्याची 3 रूप आहेत. तर त्याच्या खाली भारतीय जनता ही सगळी भरडली जाऊ लागली. मठ मंदिर विहार उद्ध्वस्त व्हायला लागले. त्या काळात ह्या नाथपंथाचा जन्म झाला. हा नाथपंथ शास्त्र सांगणारा आहे आणि शस्त्रधारी आहे. हे 2 त्याचे रूप आहेत. काळानुरूप शस्त्र धारण करणं आवश्यक आहे. नाथपंथाचे संन्यासी हे महान योद्धे देखील होते आणि महान तत्व विवेचकही होते. असं त्यांचं रूप झालं. आणि गोरखनाथाने गौतम बुद्धानंतर निर्माण झालेलं जे देशातला धर्माचं जे एक पोकळी आहे ती पूर्णपणे भरून काढली. आणि वारसा काय स्वीकारला त्याचा, गौतम बुद्धाचा एक वारसा स्वीकारून पुढे जावं लागतं ना. असा आधार तरी नाही जात आहे. तो गौतम बुद्धाचा निरीश्वरवादाचा वारसा स्वीकारला. गौतम बुद्धाची जी श्रमण परंपरा आहे, भिक्षुणी परंपरा आहे, ती स्वीकारली. नावं नवीन आली, जोगी आणि जोगीन अशी नावं ती त्यावेळेला निर्माण झालं असेल. पोशाख काळानुरूप बदलला. नंतर व्यवहार काळानुरूप बदलला. मूळ तत्व जे आहे समाजासाठी समर्पित होऊन जीवन जगायचे, स्वतःसाठी जगायचं नाही. बरोबर. हा जो त्यातला मूळ भाव आहे तो तुम्ही भिक्षूमध्ये बघू शकाल, तो योगीमध्ये पाहता, योगिनीमध्ये पाहता. आणि त्याने समाजामध्ये वावरायचा. समाजाला आणि आपला समाजाचा मानस असं तयार झाला की जो निस्वार्थ भावनेने गिरुबे वस्त्र घालून सांगेल त्याचं ऐकायचं. कारण त्याच्यात काही स्वार्थ नाहीये. तो जो म्हणेल की असं करू नका तर त्याचा स्वतःचा काही स्वार्थ नाही ना. आणि ते त्यांनी आपल्या जीवनातून ते सिद्ध केलेलं आहे. त्यामुळे त्याच्यावर श्रद्धा, त्याच्या पाया पडायचं, त्याचं ऐकायचं, त्याची काळजी करायची. त्याला लागणारं वस्त्र, अन्न भिन्न त्याच्या गरजा काय फार नाहीये. तो काय पालखी मागत नाहीये, घोडा मागत नाहीये. तर पोटासाठी जे लागतं तेवढं त्याला प्रेमाने, आदराने आणि भरवायचं. हे सगळं काम पूर्व परंपरेने चालत आलेल्या देशामध्ये आहे. बरोबर. ते गौतम बुद्धाच्या काळात ते भिक्षा वाडगा घेऊन भिक्षा मागला जातात. आता संन्यासी सुद्धा तेच करतात. ती सगळी परंपरा वारसा तसा आला. आणि गोरखनाथांचा या धर्मोत्थानातला जे योगदान आहे ते महाप्रचंड आहे. आपलं दुर्दैव असं की आपल्या शिक्षण आपण ज्या शिक्षण व्यवस्थेतून डिग्री प्राप्त करतो, जशी मी MA ची डिग्री प्राप्त केली, आर्ट्स मध्ये टॉपची डिग्री प्राप्त केली, मला भारतीय इतिहासाचं किती ज्ञान झालं, जुजबी ज्ञान झालं. गोरखनाथ आणि नाथ संप्रदायाचं किती ज्ञान झालं, शून्य ज्ञान झालं. ही असली दळभद्री शिक्षण व्यवस्था आहे आपली. आम्हालाच मी रमेश पतंगे कशामुळे आहे याचं नाही, ते गोरखनाथांमुळे आहे, भगवान गौतम बुद्धामुळे. हे ज्ञान या शिक्षण याच्यातनं काही होत नाही. ते गोरखनाथांच्या नाथ संप्रदायाचं वाचन केल्यानंतर ह्या अज्ञानाची आपल्याला कीव येते आणि आपला वारसा केवढा भव्य आहे याचा अभिमानही वाटायला लागतो. गोरखनाथांमुळे या देशांमुळे उत्तरेपासून दक्षिणेपर्यंत अशी जबरदस्त धर्मक्रांती झाली की तिथून भक्ती संप्रदाय निर्माण झाला. बरोबर. आता हे भारतासारख्या देशातच घडू शकतं. निर्गुणाची उपासना सांगणारे गोरखनाथ. गुरुजी मैं तो एक निरंजन ध्याऊजी, दूजे के संग नाही जाऊजी जाऊ. एक निरंजन सोडून मी कशाची भक्ती करणार नाही. पुन्हा त्या नाथ संप्रदायाचे मूळ पुरुष कोण आहेत? आदिनाथ. आदिनाथ कोण आहेत? भगवान शंकर. भगवान शंकर निर्गुण आहेत का? म्हणजे सगुणातून त्याने निर्गुण भक्ती काढली. त्या निर्गुण भक्तीला भक्ती संप्रदायाने पुन्हा सगुण भक्तीत आणली. पण ते आणत असताना त्यांनी निर्गुणाची उपासना नाकारली, वाईट असं नाही म्हटलं. ते मुळात निर्गुणच आहे.
हो हो भक्तांसाठी ते सगुण रूपात प्रगट होतं. अगदी. निर्गुणात काही समजत नाही, हा, पण भक्ताची आर्त किंकळ्या की देवा धाव, हा. देवा धाव तर कसा निर्गुणात आला तर काय हा. समज दिसणार बरोबर. नाही कोणाला. बरोबर. म्हणून तुला कुठल्या रूपात पाहिजे मी, हा, मला साजिरे सुंदर सुंदर सोज्वळ रूपामध्ये, मग विठ्ठल रूपामध्ये बरोबर. नाही, मला तर गोपीशी खेळणाऱ्या बागडणाऱ्या कृष्णाच्या रूपामध्ये कन्हैयाच्या रूपात बघा. कणायचं. तो कन्हैयाच्या रूपात आला, नाही मला धनुर्धारी रामाच्या रूपात. तर हे सगळं निर्गुणाची अशी सगुणोपासना ही भारतीय धर्म परंपरा ज्यांना समजली त्यांना भारत समजेल. बरोबर. ज्यांना हे सगळे वेगवेगळे वाटतील, एकमेकांना छेद देणारे वाचतील, हा हा त्यांना काही भारतही समजला नाही आणि धर्मही समजला नाही, धर्म. असं दुर्दैवाने म्हणावं लागेल. जसं तुम्ही म्हणतात त्याप्रमाणे आता शीख पंथ म्हणतात, धर्म म्हणतात, त्याच्यामध्ये नानक देव जे आहे, तर लोकांना वाटतं की यांची परंपरा वेगळी, बाकी भारतीय म्हणजे हिंदू धर्म परंपरा वेगळी. असं काही वेगळेपण आहे की त्यांनी आपलं जे मूल तत्व जे आहे तीच पुढे अशी नेलेली आहेत. असं आहे की कुठलाही धर्म नानक गुरु नानक आहेत किंवा नंतर स्वामी दयानंद सरस्वती हो आहेत, हो हो नंतर आलेले विवेकानंद हो आहेत, हो या सर्वांचं कार्य असं आहे की त्या त्या काळाला अनुरूप हम्म, हम्म. धर्म कोणता हे सांगण्याचं काम त्यांनी केलं. गुरु नानकांनी पगडी वगैरे हे काय सांगितलं नाही हम्म, हम्म. किंवा शस्त्र धारण केलं पाहिजे हे सांगितलं नाही. हम्म, हम्म. ते गुरु गोविंद सिंगांनी सांगितलं. हम्म, हम्म. का सांगितलं हम्म, हम्म. की सगळे वायव्य सरहद्दीतनं मुस्लिम आक्रमणाच्या लाटा मागून लाटा येतात हम्म, हम्म. आणि लोक त्याच्याखाली तोडवली जातात, त्याचा प्रतिकार केला पाहिजे. म्हणून प्रत्येक हिंदू घरामध्ये एक शीख असला पाहिजे हम्म. जो शस्त्रधारी असला पाहिजे. मुसलमान जसा दाढी बिड्या ठेवतात त्यामुळे हा. उग्र वाटतात, हो. तसंच त्यांनी दाढी बिडी ठेवलं पाहिजे, मांसाहार केला पाहिजे आणि आक्रमणाचा प्रतिकार. शस्त्राने प्रतिकार केला पाहिजे. हे काळानुरूप सांगितलेला धर्म आहे. हे विसरून आणि मग नाही आमचा सगळा वेगळाच आहे, अमुक आहे तमुक आहे, फुटीरतेची भावना निर्माण करणं हे दुर्दैव आहे देशाचं. दुसरं काय म्हणणार त्याला. हिंदू जातीला मिळालेला एक शाप आहे हम्म, हम्म, हम्म. की तो शाप असा आहे की संघटनेचे कितीही प्रयत्न झाले तरी यू हिंदू शॅल रिमेन ऑलवेज डिवायडेड. हा जो काही शाप आपल्याला मिळालेला आहे त्या शापाची सगळी फळं आहेत. आजचं जे काही फळं असतात ते आपण बघत असतो. पण त्यातून हळूहळू विश्व हिंदू परिषदेसारखी एखादी संघटना उभी राहते आणि मग ती सर्व पंथोपंथांना एकत्र आणून आणि सामूहिक रीतीने विचार करायला शिकवते. संघाने सुद्धा सद्भाव मंच या नावाचा एक गतिविधी सुरू केलेली आहे. त्या सद्भाव बैठकांमध्ये अनेक धर्माचार्य वगैरे एकत्र आलेले असतात. अशा 1-2 सद्भाव बैठकांना मी गेलो होतो. माझा प्रवास असताना प्रवासात कार्यकर्ते कार्यक्रम ठरवतात हो. आणि त्यात त्या ग्वालियरला कार्यक्रम ठेवला तर मला ती धडकीच पडली की सर्व रामकृष्ण मिशनचे प्रमुख, शीख याचे प्रमुख, अमुक तमुक सगळे असे आले होते. आता त्यांना मी काय उपदेश करणार. ज्यांचा उपदेश ऐकायला लोक जमतात, हा हा पण ते संघाने बोलवलं म्हणून आले. तर संघाने मिळवलेली विश्वासार्हता विश्वास आहे. आणि ऍक्सेप्टन्स याचं ते प्रतीक आहे. बरोबर. हे लक्षात धरून मी त्यांना म्हटलं की तुम्हाला काही सांगणं ही माझी काही लायकी नाहीये, ही पहिली गोष्ट आहे. परंतु संघाचा कार्यकर्ता म्हणून मला तुम्हाला सांगण्यासारखे 2 विषय आहेत. हो. व्यक्तिगतदृष्ट्या विचार केला रमेश पतंगे तर मी तुमच्या पायाशी बसून हा. आणि तुम्ही जे म्हणाल ते ऐकणं हीच माझी योग्यता आहे. पण संघाचा अधिकारी म्हणून संघ म्हणून तुम्हाला जे सांगणं आहे ते असं आहे की मी त्यांना जे आपण सांगतो की आपले पंथोपंथ कुठलेही जरी असले तरी आपली हिंदू आयडेंटिटी टिकली तर पंथोपंथ टिकते, नाहीतर त्या सगळ्या संघर्षामध्ये आपलं अस्तित्वही सगळं भरून जाईल. म्हणून काही बाबतीमध्ये आपले एक वाक्यता असली पाहिजे. राष्ट्रीय विषय असेल त्याच्या बाबतीमध्ये एक वाक्यता असली पाहिजे. जातीपाती अस्पृश्यता
परक्यांचा दानूकरण, भोग लालसा, हे सगळे विषय जे आहेत हे आपल्या संस्कृतीत न बसणार आहे. त्याचा प्रतिकार तुम्ही केला पाहिजे, तुमच्या पद्धतीने करा. तुमच्या कीर्तन प्रवचन याच्यातून कसं करायचं ते तुमचा विषय आहे, तो काय माझा विषय नाही. हे असं सगळं सांगण्याचा विषय असतो. ती परंपरा आहे आपली, प्राचीन परंपरा. तर हा संपूर्ण समाज संघटनेचा म्हणजे जीवन मूल्यांचा हा वारसा आहे आणि त्याला आपण कुस्ती जोडली आहे आणि संघ. तर आता हा परत तुम्ही तेही सांगितलं की डॉक्टरांनी काही असं म्हणलं की काही आपण नवीन सुरू करत नाही म्हणून, म्हणजे जुनी जी व्यवस्था होती तीच व्यवस्था आपण त्याला परत आरंभ आपण करतो आहोत आणि पूर्वजांनी जे केलं त्या माध्यमातून आपण ही राष्ट्रसेवा करतो आहोत आणि त्यांचं अपूर्ण कार्य आपल्याला पूर्ण करायचं आहे. तर ह्या दृष्टीने संघाची जी वाटचाल आहे त्याचंही तुम्ही याच्यामध्ये जो धांडोळा घेतलाय त्याबद्दल आपण जरा शेवटी मार्गदर्शन केलं तर. आता पूर्वजांचं हे जे स्मरण आहे की पूर्वजांनी काय केलं, तर पूर्वजांनी काळानुरूप धर्माची मांडणी केली. तर धर्माची मांडणी करणारे आणि एक प्रवाह सुरू करणारे अशी जी मंडळी आहेत त्यांचाच या पुस्तकात उल्लेख आहे. बाकी त्या प्रवाहामध्ये जसा भक्ती संप्रदायाचा उल्लेख केला तर मग त्याच्यामध्ये कबीर, मीराबाई, चैतन्य महाप्रभू, महाराष्ट्रातला विचार केला तर सगळी संत परंपरा या सर्वांचे उल्लेख करावे लागले. पण ते करण्याची काही गरज नाहीये. एक आपला एक प्रवाह आहे तो, त्यांनी आपला धर्म हा परिष्कृत करण्याचं काम सगळं केलेलं आहे. तो वारसाने संघाने काळाच्या संदर्भात स्वीकारलेला आहे. काळाच्या संदर्भात आज काय करणं आवश्यक आहे ते संघाने ते प्रारंभ केलेला आहे. संघाने या परंपरेतनं काय स्वीकारलं, तर परंपरेतनं एक गोष्ट स्वीकारली की आपलं काम हे धर्म जागरण, धर्म संस्थापना आणि धर्म रक्षणाचं काम आहे. तिन्ही एकच विषय आहेत. धर्म पालन केलं तर धर्म रक्षण होईल, धर्म रक्षण झालं तर धर्म संस्थापना होईल. एकमेकांची निगडीत विषय आहे. तर हे काम मुख्यतः आपल्याला करायचं आहे. तर धर्म म्हणजे काय, आजच्या काळातला धर्म आहे हा राष्ट्र धर्म आहे. राष्ट्र प्रथम, राष्ट्र. आणि हे राष्ट्र कुठला, तर हे राष्ट्र हिंदू राष्ट्र आहे. हिंदूंच्या ही परंपरा, धर्म परंपरा मानणारे जे कोणी आहेत ते सर्व हिंदू आहे. तो देवळात जातो नाही जात, निर्गुणाची उपासना करतो, सगुणाची करतो, चतुर्थी करतो का चतुर्थीला चिकन खातो, या खऱ्याशी काय घेणं देणं नाही. या परंपरेचा जो पाईक आहे तो कुठल्याही पंथाचा, तो हिंदू आहे. ही संघाची हिंदूची परिभाषा आहे. आणि या सर्वांचा हे राष्ट्र आहे. तेव्हा राष्ट्र प्रथम, राष्ट्र धर्म. तर राष्ट्र धर्म काय आहे, तर राष्ट्र धर्म असा आहे की आम्हाला संघटित होऊन सगळं जीवन जगता आलं पाहिजे. संघटित होऊन जीवन जगत असताना व्यक्तिगत सगळ्या ज्या काही विषय असतात त्याला मर्यादा येतात, मर्यादा आणाव्या लागतात. आत्यंतिक व्यक्तिवाद हा आपला धार्मिक विचार नाही. व्यक्ती स्वातंत्र्य हे एका अर्थाने भारतामध्ये प्रचंड असतं, परंतु त्या व्यक्ती स्वातंत्र्याला समाज जिवंत राहिला तर व्यक्ती जिवंत राहणार हे लक्षात ठेवलं पाहिजे. म्हणून समाज आणि राष्ट्र याला बाधा येईल असं काही मी करता कामा नये. राष्ट्राला बलवान करण्यासाठी जे जे काही करावं लागेल ते प्रत्येकाने आपापल्या पद्धतीने आपापल्या क्षेत्रामध्ये केलं पाहिजे. हा संघ विचार आहे, हा राष्ट्रीय विचार आहे. आणि समाजाच्या संघटनेच्या दृष्टीने दोन प्रकारचे वर्ग समाजात राहिले पाहिजेत. एक आहे ज्याला सर्व संघ परित्याग केलेला वर्ग राहील, त्याला संघाचा शब्द प्रयोग आहे प्रचारक, की ज्याचा काही बँक अकाउंट नसता, घर नसता, स्वतःच्या अंगावरच्या कपड्याचे जोड सोडले आणि प्रवासाची एक झोळी बॅग सोडली, त्याची प्रॉपर्टी काही नाहीये, पण तो रूढार्थाने संन्यासी ज्याला म्हणतात तसा तो संन्यासी नाहीये. भगवी वस्त्र वगैरे घातली तसा नाहीये. ते काळानुरूप त्याला समाजात वावरायचे तर समाजासारखं राहिलं पाहिजे. त्या काळात ते ठीक होतं. आताच्या काळात
अलौकिक होऊ नये लोकांप्रती असं जे हा. असतं ते हो. कसं आहे हो लोकांसारखंच राहायचं. परंतु ही एक व्यवस्था आणि आमच्यासारखे गृहस्थी गृहस्थी कार्यकर्ते कार्यकर्ते त्यांनी आपला गृहस्थी धर्म पालन करत असताना नाते संबंधातले जे विषय येतील पिता म्हणून त्याची कर्तव्य असेल ती योग्य प्रकारे आदर्शवत त्याचं पालन केलं पाहिजे. बरोबर नंतर पुत्र एक चांगल्या पुत्राचं तुम्ही पालन केलं पाहिजे. असे संघ स्वयंसेवक सर्व देशभर उभे राहिलेले आहेत. लक्षावधीची त्यांची संख्या आहे ते तसे जगत असतात आणि म्हणून त्यांचे परिवार त्यांचं कौटुंबिक जीवन हे इतरांपेक्षा चांगलं असतं सुखी असतं. ते संघर्ष नसतात असं काही भाग नाहीये कारण त्या मनुष्य 4 लोक आली की 4 डोके आले की संघर्ष होतात. पण हे संघर्ष असे नसतात की चव्हाट्यावर येणारे कोर्टात जाणारे जाहीर वगैरे ते आपले आपसात बसून गुढी गुलाबाने सगळा विषय करत राहतो. बरोबर हे गृहस्थीची म्हणून त्याचा सगळा विषय आहे. आणि गृहस्थी जीवन जगत असताना सुद्धा एक ठराविक आयुष्यातला वेळ गृहस्थासाठी जो काही लागतो तो जायचा बाकी वेळ समाजासाठी दिला पाहिजे. कुठलाही संघाचा कार्यकर्ता जो असेल मग तो मुख्य शिक्षक असेल कार्यवाह असेल नगर कार्यवाह महानगर कार्यवाह त्याला संघ कामासाठी किमान 2 ते 5-6 तास रोज खर्च करावे लागतात. तेव्हा तसं त्याचं जीवन असतं समाजासाठी. हा कालानुरूप व्यक्त झालेला हा धर्म धर्मविचार आहे. हे संघाचं या काळाचं कॉन्ट्रीब्युशन आहे. ते ज्यांना समजत नाही ते मग संघाला काय म्हणणार संघ हा जातीयवादी आहे संघ सांप्रदायिक आहे संघ हा पोथीनिष्ठ आहे संघ हा हुकुमशाही प्रवृत्तीचा आहे हा दलित विरोधी आहे हा स्त्री विरोधी आहे असे शतमूर्खासारखे ते बडबड करत राहतात. तर त्यांची बडबडीचा विषय जो त्यांना करू द्यावा सुखाने करत राहावा. त्यांनी काही आमचं संघाचं कामावर त्याचा परिणाम शून्य परिणाम असतो 0 परिणाम असतो. आणि त्याचा दुसरा परिणाम निगेटिव्ह परिणाम जो असतो असा निगेटिव्ह मानसिकता घेऊन आलेला जेव्हा संघाचा व्यवहार बघतो पाहतो तेव्हा त्याला त्याचा भ्रमनिरास होतो आणि ज्याला साक्षात्कार म्हणतात ना निगेटिव्हिझम आल्याशिवाय पॉझिटिव्हिझम येत नाही. एकदम कोरा असेल तर कोणाचे संघ सुद्धा वेळ असेल पण निगेटिव्ह कल्पना घेऊन आलेला जेव्हा तो संघ बघतो तेव्हा तो अचंबित होतो आणि काय मूर्खासारखा विचार करतो अशी त्याची मनोधारणा होते. त्यामुळे तुम्ही एका अर्थाने आमची सेवाच करीत आहात. म्हणजे संघाचं काम तुम्ही निगेटिव्ह रित्या करता ते करत राहा. तुम्ही आज करतात त्याच्यापेक्षा अधिक वेगाने करा. भविष्यात त्याचा आम्हाला भरपूर लाभ होणार आहे असे माझी त्यांना विनंती आहे. ते तुमच्या पॉडकास्ट मधून जाऊ द्या. तर अशा रीतीने हे भारतीय समाज संघटनेचा वारसा आणि संघ. तर आपण या समाज संघटनेच्या बाबतीत माननीय रमेशजी पतंगे यांचे अत्यंत मौलिक चिंतन ऐकलेलं आहे आणि मला नक्कीच खात्री आहे की सरांनी हे जे पुस्तक लिहिलेलं आहे जर आपण वाचकांना दाखवा तर हे जे पुस्तक लिहिलेलं आहे त्या पुस्तकाच्या माध्यमातून त्यांनी या विचाराची सखोल मांडणी केली आहे. फक्त 170 पानांमध्ये एवढा मोठा आवाका आणणं कठीण काम आहे परंतु त्यातलं मूलभूत सगळं चिंतन त्यांनी मांडलेलं आहे आणि त्याच्यातून वाचकांना नक्कीच लाभ होईल असा मला विश्वास वाटतो. तर मला सांगायला आवडेल की हे पुस्तक सर्वांनी अवश्य वाचलं पाहिजे आणि या संपूर्ण व्यग्र दिनक्रमातून सरांनी वेळ काढला आणि ते आमच्या कार्यक्रमात आले त्याबद्दल भारतीय विचार साधना आणि त्याचबरोबर आपलं विश्व संवाद केंद्र पुणे यांच्या वतीने मी